दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नाही. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामधली 1936 साली स्थापन झालेल्या विधिमंडळापासूनची आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झाला आहे. याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे. परंतु सरकार घाबरू नये की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पापं मोठी आहेत. विरोधी पक्ष निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे, तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. विरोधी पक्ष नेता पद हे काय बाजारात विकत घ्यायची वस्तू नाही आहे. विरोधी पक्ष नेता हे संविधानिक पद आहे, त्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक त्या जागा लागतात. तथापि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी सातत्यानं विरोधी पक्षाचा सन्मान केला आहे, लोकशाहीचा आदर केला आहे.